नमस्कार सगळ्यांना। आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओच्या भागामध्ये। आज मी बनवते मटण आणि शेवग्याच्या शेंगा भाजी। शेवग्याच्या शेंगा कापून आणि त्याच्या मी जुड्या बांधून घेतलेल्या आहेत, कारण आपण कुकरला शिजवणार आहोत मटण, त्याच्यामुळे ते विरायला नको म्हणून। आता हे मटण मी धुण्यासाठी ठेवलेलं आहे, ते 2 पाण्यात मी धुवून घेते चांगलं। तर आता भाजीची आपण इकडे तयारी करू। इकडे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये 2 पाण्यात तेल घालून घेतलेलं। आता त्यामध्ये घालते मी कांदा आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे। आता हे चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊया। लसूण आणि कांदा परतून झाल्यानंतर मी घालते हे वाटण। वाटणामध्ये मी अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि भाजलेला खोबरा घेतलेला आहे। ते चांगलं आपण मिक्सरला नील वाटून घ्यायचं आहे, बारीक असं। आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मी असं थोडा वेळ हलवून घेते वाटण। आता घातलेत मी हे मसाले, त्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे मी। आता हे मसाले पण आपण त्यामध्ये चांगले परतून घेऊ, म्हणजे मसाल्यांना आपल्या तेल सुटेपर्यंत। गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे। आता हे घातलेलं आहे मी मीठ। आता मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये घालू ही फोडणीवर भाजी आपण। आता या कुकरला शिजवायची आहे भाजी, म्हणून मी शेंगांच्या जुड्या बांधलेल्या आहेत। आता पातेल्यामध्ये शिजवायची असते तर नसत्या बांधल्या, कारण कुकरला जास्त शिजतील, खायला पण नाही भेटणार चांगल्या। मग जुड्या बांधून घेतल्याने त्या थोड्या खायला पण चांगल्या भेटतात, सुटत नाही एकदम। तर आता मी पाणी न टाकता 2 मिनिटं अशी कढवून घेते जरा भाजी। तर थोडं आपण पाणी घालू। तर आता मी झाकण लावून घेते कुकरचं। तर बघा, मी 7-8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरला। आता उघडून बघू आपण। बघा, मस्त शिजलेली दिसते, आपल्या कलर पण आलेला आहे भाजीला, तरी पण दिसते। तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि करून बघा। आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।